ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण 2. सद्गुरु वंदन. निवृत्ती जयाची राणी व ओवी आहे 70वी. गुरु शिष्यांचे ऐक्य दृष्टांतांनी स्पष्ट करण्यात मर्यादा पडतात हे सांगितल्यावर ज्ञानदेवांनी त्या गुरुतत्वाला निवृत्ती हे नाव देऊन त्या गुरुतत्वाला निवृत्ती हा एक चेहरा दिला व एकाच वेळी ते आत्मप्राप्तीचे निखळ स्वयंभू निवृत्ती हे रूप स्पष्ट करत असताना आपले गुरु निवृत्तीनाथ यांचेही स्तुती स्तोत्र गात आहेत. ज्ञानदेव म्हणतात, निवृत्ती जयाचे नाव, निवृत्ती जयाची बरव, जया निवृत्तीची राणी व निवृत्तीची. बरव म्हणजे शोभा आणि राणीव म्हणजे राज्य. निवृत्ती ज्याचे नाव आहे, निवृत्ती ज्याची शोभा किंवा स्वरूप आहे आणि ज्याला निवृत्तीचे राज्यपद निवृत्तीनेच मिळाले आहे. स्वामी स्वरूपानंद याचं अभंग रूपांतर करताना म्हणतात, निवृत्ती हे रूप, निवृत्ती हे नाव, शोभते स्वभाव सिद्ध जासी. सद्गुरु तो माझा श्री निवृत्तीनाथ, ऐश्वर्य भोगित निवृत्तीचे. 1 ते 69व्यात सुरुवातीला ज्ञानदेवांनी सद्गुरूंचं सगुण रूपाचं वर्णन करत त्यांचा महिमा, गुरु शिष्य संबंध, गुरुकृपेचे फळ वर्णन केलं. नंतर सद्गुरूंचे निर्गुण रूप वर्णन करताना निर्गुण उपासनेचे स्वरूप स्पष्ट करून गुरु शिष्यांचे ऐक्य कसे असते ते सांगितलं. आता शेवटच्या 11 ओव्यामध्ये त्यांनी सद्गुरु वंदन प्रकरणाचा उपसंहार केलेला आहे. ज्ञानदेवांच्या गुरूंचे नाव निवृत्तीनाथ आहे. ज्ञानदेवांनी मंगलाचरणात म्हटलं होतं की अक्षर, अनाख्येय, अज, अव्यय अशा श्रीमन निवृत्तीनाथेती ख्यातम दैवतम आश्रये, अशा प्रसिद्ध निवृत्तीनाथ नामक दैवताचा मी आश्रय करतो. यामध्ये त्यांनी अज, अव्ययादी विशेषणे वापरून आत्मतत्व अथवा परब्रह्म आणि सद्गुरु निवृत्तीनाथ यांचं ऐक्यच सांगितलं होतं. त्याच परमात्मा स्वरूप अशा सद्गुरूंना त्यांनी निवृत्ती हा एक चेहरा दिला आहे व आत्मतत्वाचे वर्णन करत त्यांनी निवृत्तीनाथांचेही वर्णन केले आहे. त्यांचे स्तोत्रच गायले आहे. ज्ञानदेव सांगतात की निवृत्ती हे ज्याचे नाव आहे, निवृत्ती ही ज्याची शोभा आहे, अशा निवृत्तीनाथांना निवृत्तीचे राज्यपद सुद्धा निवृत्तीमुळेच मिळालेलं आहे. परमात्म्याची निवृत्ती हे दुसरे नावच आहे. त्या कारण त्यांची कशाकडे प्रवृत्ती नसते, त्यामुळे निवृत्ती हीच त्यांची शोभा असते. ते परमतत्व एकसंध निवृत्तीरूपी साम्राज्याचे राजपद उपभोगते. ते राज्य त्या परमात्म्याला निवृत्तीमुळेच मिळालेलं आहे. आणि या परमात्मा वर्णनातून ज्ञानदेव आपल्या गुरूंचं निवृत्तीनाथांचंही वर्णन करत आहेत. रखुमाबाई व विठ्ठलपंत यांनी आपल्या या मुलाचे नाव निवृत्ती ठेवले ते विचारपूर्वकच ठेवलं असावं. कारण आपल्या गुरूंची कशाकडेच प्रवृत्ती नाही. व्यवहारात एखाद्या मनुष्याचे जसे नाव असते तसेच त्याचे आचरण असते असे नाही. उलट ती नावे अनवर्थक नाहीत असेच दिसून येते. मराठीत एक म्हण आहे, नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा. नाव सोनूबाई आहे पण तिच्याजवळ सोन्याचे दागिने आहेत असं नाही, तर कथलाचेच दागिने आहेत. पण निवृत्तीनाथांनी आपल्या मातापित्याने ठेवलेले नाव सार्थ केलं आहे. कारण त्यांची कशाकडेच प्रवृत्ती नाही. प्रवृत्ती व निवृत्ती या दोघींनाही त्यांनी आश्रय दिला असूनही त्या दोन्ही धर्मांनी त्यांना स्पर्श केलेला नाही. व्यवहारात एखाद्याचे नाव निवृत्ती असले तरी तो खरा निवृत्त झालेला नसून प्रवृत्तीकडेच त्याचा ओढा असेल. परंतु ज्ञानदेवांचे गुरु निवृत्तीनाथ हे निवृत्तीच्या वैभवानं युक्त आहेत. त्यांच्याकडे सौंदर्य दिसते तेही निवृत्तीचेच आहे. परमात्म तत्व जसे एकसंध निवृत्तीचे राज्य उपभोगते, तसा हा निवृत्ती राजा सुद्धा निवृत्तीच्याच राज्यावर राज्य करतो. त्यांचे नाव निवृत्ती, त्यांचे स्वरूप निवृत्ती, त्यांचे राज्यही निवृत्तीच आहे, असं त्यांनी आपल्या सद्गुरूंचंही वर्णन केलं आहे. जीवालाही याच निवृत्तीच्या राज्यात प्रवेश करायचा आहे, पण जीवाची तर संसाराकडे प्रवृत्ती आहे. पुढे त्यांनी परमात्म तत्वाकडे असलेली निवृत्ती ही प्रवृत्ती सापेक्ष आहे का या शंकेचे उत्तर दिलं आहे. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.